नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मजेदार लर्निंग व्हिडिओमध्ये। आज आपण शिकणार आहोत फळांची नावे इंग्रजी आणि मराठीत। हे आहे सफरचंद। सफरचंदाला इंग्रजीमध्ये ॲपल म्हणतात। सफरचंद खाल्ल्याने शरीर निरोगी राहते। यामध्ये भरपूर फायबर आणि व्हिटॅमिन्स असतात। हे आहे केळे। केळ्याला इंग्रजीमध्ये बनाना म्हणतात। केले शरीराला पटकन ऊर्जा देते। खिलाडू अनेकदा केले खातात। हा आहे आंबा। आंब्याला इंग्रजीमध्ये मँगो म्हणतात। आंबा भारताचा राष्ट्रीय फळ आहे। आंबा खूप गोड आणि रसाल असतो। हे फळ आरोग्यासाठी खूप चांगले आहे। हे आहे संत्रे। संत्र्याला इंग्रजीमध्ये ऑरेंज म्हणतात। संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते। हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते। मुलांनो, हे फळ तुम्ही ओळखले का? ही आहेत द्राक्षे। द्राक्षांना इंग्रजीमध्ये ग्रेप्स म्हणतात। द्राक्षांपासून मनुका तयार केल्या जातात। द्राक्षे हिरवी आणि काळी दोन्ही रंगांची असतात। हे फळ सगळ्यांनाच आवडते। हे आहे टरबूज। टरबूजाला इंग्रजीमध्ये वॉटरमेलन म्हणतात। टरबूजामध्ये भरपूर पाणी असते। उन्हाळ्यात हे शरीर थंड ठेवते। आता ओळखूया हे फळ। हा आहे अननस। अननसाला इंग्रजीमध्ये पायनॅपल म्हणतात। अननसाचा स्वाद गोड आणि थोडा आंबट असतो। याचा ज्यूस खूप लोकप्रिय आहे। ही आहे पपई। पपईला इंग्रजीमध्ये पपाया म्हणतात। पपई पचनासाठी खूप चांगली असते। यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर असते। मुलांनो, हे फळ तुम्ही खाल्ले आहे का? हा आहे पेरू। पेरूला इंग्रजीमध्ये गुआवा म्हणतात। पेरूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते। पेरूची पानेही औषधासाठी वापरली जातात। मुलांनो, ही आहे मोसंबी। मोसंबीला इंग्रजीमध्ये स्वीट लाईम म्हणतात। मोसंबीचा रस खूप ताजेतवाने असतो। यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते। तुम्हाला माहित आहे का हे कोणते फळ आहे? ही आहे नाशपाती। नाशपातीला इंग्रजीमध्ये पियर म्हणतात। नाशपाती गोड आणि रसाळ असते। हे फळ आरोग्यासाठी चांगले असते। हे आहे पीच। पीचला इंग्रजीमध्ये पीच म्हणतात। पीच मऊ आणि गोड असते। यावर बारीक केसांसारखा थर असतो। मुलांनो, हे फळ तुम्ही ओळखले का? हे आहे अंजीर। अंजिराला इंग्रजीमध्ये फिग म्हणतात। अंजीर वाळवून ड्रायफ्रूट म्हणून खाल्ले जाते। हे पचनासाठी चांगले असते। हे आहेत खजूर। खजुरांना इंग्रजीमध्ये डेट्स म्हणतात। खजूर गोड आणि पौष्टिक असतात। खजूर आपल्याला पटकन ऊर्जा देतात। हा आहे चिकू। चिकूला इंग्रजीमध्ये सापोदिल्ला म्हणतात। चिकू खूप गोड असतो। यामध्ये नैसर्गिक साखर असते। मुलांनो, हे आहे डाळिंब। डाळिंबाला इंग्रजीमध्ये पॉमोग्रॅनेट म्हणतात। डाळिंब रक्त वाढवण्यासाठी उपयुक्त असते। यामध्ये छोटे लाल दाणे असतात। आता ओळखूयात हे फळ। हा आहे नारळ। नारळाला इंग्रजीमध्ये कोकोनट म्हणतात। नारळाचे पाणी खूप ताजेतवाने असते। नारळाचा उपयोग अनेक पदार्थांमध्ये होतो। मुलांनो, हा आहे लिंबू। लिंबाला इंग्रजीमध्ये लेमन म्हणतात। लिंबू आंबट चवीचे असते। लिंबूपासून सरबत बनवले जाते। आता ओळखूया हे फळ। हा आहे फणस। फणसाला इंग्रजीमध्ये जॅकफ्रूट म्हणतात। फणस हे खूप मोठे आणि गोड फळ असते। फणसामध्ये भरपूर पोषक घटक असतात। हे आहे खरबूज। खरबूजाला इंग्रजीमध्ये मस्क मेलोन म्हणतात। खरबूज रसाळ आणि गोड असते। उन्हाळ्यात हे शरीर थंड ठेवण्यास मदत करते। चला पाहूया हे स्वादिष्ट फळ। हे आहे जर्दाळू। जर्दाळूला इंग्रजीमध्ये एप्रिकॉट म्हणतात। जर्दाळू वाळवून ड्रायफ्रूट बनवतात। हे आरोग्यासाठी खूप चांगले असते। हे आहे सीताफळ। सीताफळाला इंग्रजीमध्ये कस्टर्ड ॲपल म्हणतात। सीताफळ खूप गोड असते। यामध्ये काळ्या रंगाच्या बिया असतात। ही आहे चिंच। चिंचेला इंग्रजीमध्ये टॅमरेंड म्हणतात। चिंचेची चव आंबट आणि चटपटीत असते। चिंच अनेक स्वादिष्ट पदार्थांमध्ये वापरली जाते। हे आहे जांभूळ। जांभळाला इंग्रजीमध्ये जावा प्लम म्हणतात। जांभूळ गडद जांभळ्या रंगाचे असते। हे मधुमेहासाठी उपयुक्त मानले जाते। हा आहे आवळा। आवळ्याला इंग्रजीमध्ये गूसबेरी म्हणतात। आवळ्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते। आवळा आरोग्यासाठी खूप चांगला असतो। आज आपण शिकलो
फळांची नावे इंग्रजी आणि मराठीत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन शब्द आणि मजेदार माहिती सोबत.